नमस्कार, पूजा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे कवळ्या दुधाच्या वड्या कशा करायच्या। म्हणजे जेव्हा गाय व्यायली की त्या दुधाच्या आपण अशा वड्या करू शकतो आणि त्या महिनाभर ते 2 महिने सहजपणे टिकू पण शकतो। ह्या वड्यांची भाजी पण केली जाते। नसेल आवडत तर तुम्ही अशी वडी तयार करून खाऊ पण शकतात, खूप छान लागतात। 2 पद्धतीच्या मी इथे वड्या करणार आहे, तर लाईक नक्की करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे घेतलेलं आहे मी कोवळं दूध। आता हे कोवळं दूध पहिल्या दिवसाचं असावं। आता त्या दुधामध्ये मी पिठी साखर टाकून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला ती पिठी साखर पटकन वितळण ह्या पद्धतीचीच घ्यायची आहे। बारीक साखर घेतली तरी चालेल आणि मापानुसारच घ्यायचं आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनिवडी प्रमाणात साखर इथे वापरू शकता। तर मी अर्धा लिटर दुधासाठी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। ती आता यात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। यातच आपल्याला वेलचीची पूड टाकून घ्यायची आहे। वेलचीची पूड खूप छान सुवास देते, तर वेलचीची पूड घालायला अजिबात विसरायचं नाहीये। तर वेलचीची पूड आणि पिठी साखर ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। पिठी साखर जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे। तर पिठी साखर वितळली आहे मस्तपैकी। तर आपल्याला ज्या टीन मध्ये हे दूध टाकायचं आहे त्याला गावरान तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। एक अर्धा चम्मच लावलं तरी चालेल किंवा तेल लावलं तरी चालेल। आणि यात आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे। त्यात मी काजू, बदाम आणि पिस्ते टाकून घेतलेले आहे। आता हे मिक्स केलेलं दूध आपल्याला यात ओतून घ्यायचं आहे आणि हे दूध आता मी सगळंपणे ह्या टीन मध्ये टाकलेलं आहे। आता कुकर मध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे सगळ्यात आधी। आता जो खालचा टीन आहे त्यात मी डाळीची म्हणजे आपल्याला वरण करण्यासाठी मी डाळ टाकली आहे। म्हणजे 2 रेसिपी आपल्या इथे होत आहे, वड्या पण होत आहे आणि वरणाची डाळ पण शिजते। तुम्हाला बटाटे वगैरे टाकायचे असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता किंवा एम्प्टी डब्बा तसा त्यात पाणी टाकून ठेवू शकता। कुकर मध्ये आता आपल्याला त्याची शिट्टी आणि जी रिंग असते ती काढून टाकायची आहे आणि सलग 10 मिनिट आपल्याला मस्त शिजून घ्यायचं आहे। तर गॅस खूप फुल किंवा कमी करायचा नाही। चला 10 मिनिटानंतर बघूया। तर आता बघू शकता 10 मिनिटानंतर मधोमध सुरी टाकून बघायची आहे, अजिबात सुरीला दूध चिटकलेलं नाहीये। तर आता टीन काढून घ्यायचं आहे आणि त्यावर जे पाणी आलेलं आहे ते पण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर आता थंड व्हायला ठेवलं आहे, पण मला जायचं होतं बाहेर, त्यामुळे म्हटलं चला आता पटकन दाखवू। थोडंसं थंड झालेलं होतं। सगळ्यात आधी अशी साईडने सुरी फिरून घ्यायची आहे। आपल्या ह्या वड्या सहजपणे खाली निघून येतात, टीनला चिटकत नाही। तर या पद्धतीची अशी मी सुरी फिरून घेतली। आता हे कसं काढायचं यावर आहे तसंच वरून एक ताट ठेवायचं आणि टीन हा जागेवर उलटा करायचा। उलटा करून पाठीमागच्या साईडने टॅप करायचा आणि सहजपणे आपलं जे वडी आहे ती खाली पडून येते। तर बघू शकता मस्त असं पडलेलं आहे। आता याला पुन्हा सुईचं करून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे इथे वड्यांचा काप करायचा आहे। तुम्ही मोठ्या किंवा छोट्या तुम्हाला आवडेल तशा तुम्ही इथे कट करू शकता। तर एकदम छान अशा ह्या कोवळ्या दुधाच्या वड्या खूप छान लागतात खायला। आणि जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायच्या असेल तर त्याच्यात अजिबात साखरेचा वापर करू नका। तर इथे झालेल्या आहे सगळ्या वड्या कापून आणि किती छान दिसत आहे, तुम्ही तर बघू शकता। घरच्या घरी इतकी छान रेसिपी, तर तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतात ह्या वड्या। फक्त आपल्याला कोवळं दूध हे पहिल्या दिवसाचंच पाहिजे बरं का। दुसऱ्या दिवसाचं किंवा तिसऱ्या दिवसाचं तो डायरेक्ट खरवस होऊ शकतो, वड्या अशा होणार नाही। त्यामुळे गाईला ज्या दिवशी बाळ होईल त्याच दिवशीचं आपल्याला दूध पाहिजे आहे। तर ह्या वड्यांना खूप छान जाळी पडली पाहिजे आणि ती जाळी कस काय पडते, तर अशी टेक्निक जर तुम्ही वापरली ना
आपल्या वड्या करायची, तर हमखास तुमच्या वड्यांना जाळी देखील खूप छान पडेल. तर मी तुम्हाला दाखवते, बघू शकतात. जशी घावन उत्तापेला जाळी पडते ना, तशीच जाळी आपल्या ह्या वड्यांना पडलेली आहे. तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. जबरदस्त सर्व करून दाखवते. खूप छान झालेल्या आहे आपल्या वड्या. लाईक नक्की करा आणि किसून कशा ठेवायच्या ह्या पण मी तुम्हाला दाखवते. चला मग पटकन वेळ न घालवता पटकन पुढची पण प्रोसेस तुम्हाला दाखवते. आता खाली एक ताट घ्यायचं, किसणी घ्यायची आणि ही वडी अशी ठेवून आपल्याला सलग हात एकदम पुढं लोटायचा. जागेवर मागं पुढं हात करायचा नाही, त्याने आपली वडी भुगाव होऊ शकतो वडीचा. त्यामुळे आपल्याला एकदम सरळ हात घ्यायचा आहे आणि अशा वड्यांचा किस आपल्याला करून ठेवायचा आहे. आता ह्या वड्यांचा असा किस झाल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित परतावून घ्यायचा आहे. आता परतवायचा कशात, तेलात की तुपात, ही पण तुम्हाला पुढे प्रोसेस सांगते. तर चला आता पुढची प्रोसेस. आता कढई ठेवली आहे तापवण्यासाठी. वरती मी टाकलेलं आहे साजूक तूप. आता साजूक तुपामध्ये ह्या चांगल्या परतावून घ्यायच्या आहे. आणि तुम्हाला जर गोड पाहिजे असेल ना जास्त, तर तुम्ही इथे साखर किंवा गुळाचा पण वापर करू शकतात. आणि यात जेव्हा साखर टाकलं ना, ते चांगलं असं मुरतं आणि साखर किंवा गूळ पूर्ण वितळून कडक होईपर्यंत ह्या वड्या परतून घ्यायच्या आहे. आणि काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ बरणी घ्यायची, त्यात भरून ठेवायच्या. सहजपणे 1-2 महिना हा आपला वडीचा किस आहे हा पण टिकतो. आणि तशा वड्या जरी केल्या ना, त्या पण 1-2 महिने सहजपणे टिकू शकतात. खायला इतक्या जबरदस्त लागतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. जर तुम्हाला कोवळं गाईचं दूध भेटलं तर तुम्ही नक्की ह्या वड्या आणि अशी रेसिपी करा, कारण यात खूप कॅल्शियम असतं. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मराठमोळी रेसिपी बघत राहा. चला मग भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत.